सगळेजण. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. यावेळी टाईम सांगितलं सकाळचे 7:30 वाजलेत, म्हणजे दूध 7:30 वाजता येतं. तितकं घडीकडे लक्ष जात नाही, पण दुधाची टायमिंग मात्र फिक्स आहे. 7:30 वाजताच दूध येतं. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर अगोदर मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि इकडं मी डाळ पण लावलेली होती, म्हणजे जे रोजचा स्वयंपाक आहे ते अगोदर बनणार, मग त्यानंतर जे पापडाची आपली तयारी आहे ते करायची आहे मला. आणि आजचा वार सांगितलं, आजचा वार गुरुवार आहे, म्हणजे उपवासाचा दिवस. तर पूजेला परत ही सगळी कामं आवरायला मला थोडासा लेटच होणार आहे. आणि त्यानंतर डाळीधुळीची कामं हरभरी उन्हाला टाकायची आहेत. खूप जास्त धावपळ आहे. आणि इकडे बघू शकता, काल पपया पण तोडून ठेवले आहेत, म्हणजे 2-3 पपया पिकलेल्या होत्या झाडाला, तर तोडून ठेवलेल्या आहे. आणि आता वातावरण पण खूपच बिघडलेलं आहे. जसं मी तुम्हाला म्हणलं अगोदरच्या व्हिडिओमध्ये की 16 तारखेपासून पावसाला सुरुवात होणार आहे, म्हणजे असं सांगत होते, पण 15 तारखेलाच पाऊस आला. मी साबुदाण्याचे पापड घातलेले होते, ते काही व्यवस्थित हाडकले नाही. खालीवरी येरजायला सुरूच होते ते पापड घेऊन माझी. काल तर खूपच धावपळ झाली. तर इकडं बघू शकता वानेराचा तर इतका आहे ना त्रास, खूप जास्त, इतका धिंगाणा करत आहेत ना, एकूण एकाच्या मागं मारायला पाठी लागले ते वानेर. मी तेच बघत होते खिडकीतनं. गेट तर काढायची हिंमत होतच नाही. मी खिडकीतनं पण बघितलं ना, भीती खूप वाटते मला त्यांची. एकदम असं करतात ना की अंगावर आल्यासारखं, खूप भीती वाटते. तर इकडं वरण भात मी केलेलं आहे अगोदर, आणि अगोदर मी देवपूजा करून घेते. गुरुवारी थोडंसं पूजेला वेळ लागतो, पण आज म्हणजे थोडंसं लवकरच करायचं आहे मला. जसं प्रत्येक गुरुवारी मी करते निवांत, म्हणजे आरामात 2-3 तास तरी मला लागतो, पण आज मला थोडंसं लवकर करायचं आहे. कारण जे काम आता आहेत ना, जे पेंडिंग कामं, म्हणजे आता डाळीधुळी मला बनवायचे. तर हरभरे आणि मसुरा मी काल धुवून ठेवलेले आहेत, तर ते सगळे मला नेऊन वरती उन्हाला टाकायचं आहे. आणि एकत्र जाणार नाहीत, वजन पण खूप असतात. ते 30 किलो आहेत आणि धुल्यामुळे ते जास्तच वजन झालेले आहेत. तर 2-3 वेळा तरी मला ते करावं लागणार आहे. आणि दिनेश पप्पा आता लवकर येणार नाही आहेत ते, तर त्यांचा काही वेट करणार नाही, कारण त्यांचा वेट करत बसतील तर लेट तर होतच होतं, ऊन पण निघून जातं असं होतं. आणि ते व्यवस्थित हाडकले पण पाहिजे, म्हणून अगोदर मी नेऊन ते उन्हाला टाकणार आहे. म्हणून मी थोडंसं लवकरच आज देवपूजा करत आहे. तर आज काय आसन वगैरे चेंज केलेलं नाही, कारण प्रत्येक गुरुवारी मी करत असते, पण आज ना घाईगडबड असल्यामुळे म्हणलं असते, म्हणलं आज एक दिवस चालतं, कारण टाईम बघूनच कामं करावी लागतात. तर इकडं मी देवा सगळी उचलून किचनवरती ठेवलेले आहेत. पाणी घेतलेले, पाणी मी सकाळीच भरलेलं होतं आज, म्हणजे सकाळी लवकर मी बोर चालू करते. बाहेर झाडांना पाणी द्यायचं असतं, अंगण धुवायचं असतं, पोर धुवायचं असतं, तेव्हाच मी हंडे भरून ठेवत असते. तर पाणी घेतलेलं आहे ना. अगोदर मी इकडं महादेवाची पिंडी, नंदी भवानी, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती यांना अगोदर स्नान घातलेले. वेगळ्या धातूची बनलेले असतात ना, त्यामुळे मी अगोदर यांना स्नान घालते आणि आता देवांनाही स्नान घालू. तर दररोज जसं मी तुम्हाला म्हणते, प्रत्येक गुरुवारी 2-3 तास लागतात. आज मी अर्ध्या तासामध्येच देवपूजा केलेली आहे, कारण दुसरी कामं करायला मला आज थोडासा वेळ लागणार होता, कारण वातावरणाची भीती वाटते. तसं तरी वेळ आहे, आणखीन गुढीपाडवा झाल्यानंतर काही करायचं नसतं, पण पावसाने तरी अगोदरच सुरुवात केलेली आहे. गुढीपाडव्याच्या अगोदरच पाऊसच आपल्याला धावपळ करायला लावत आहे, म्हणून थोडीशी धावपळ सुरू आहे माझी. तर इकडे देवांना स्नान घातलेलं आहे. आणि आता मोत्याच्या माळा मी विठ्ठल रुक्मिणीला घातलेल्या आहेत. हळदी कुंकू चंदन वाहून मी देवपाट्यात विराजमान केलेला आहे. देवांनाही हळदी कुंकू चंदन लावून देवपाट्यात विराजमान करते. फुलं घेऊन येते. सकाळी मी जास्वंदी आणि दासाची फुलं आणली, तितकी स्वास्तिक, सदाफुली ही सगळी फुलं आणायची. मला त्याला पण वेळ जातो. बाहेर गेलेला कोणीतरी ताई येतात, मग त्यांना बोलत तिथंच थांबते, त्यामध्ये लेट होतो. जेव्हा आपण बोलत थांबतो ना, तेव्हा भरपूर वेळ जातो, आपल्याला समजत नाही. त्यामध्ये इतके गुंग होऊन जातो की वेळ कसा जातो ते समजत नाही, असं होतं. तर इकडे देवांना मी देवपाट्यात विराजमान केलेलं आहे. अगोदर जाऊन फुलं घेऊन आलेली आहे. अगोदर मी फुलं वाहून घेते, दीप प्रज्वलित करते. धूप रांगोळी काढायची आहे, खूप जास्त आहे. किती धावपळ केली तितकं लेट होत आहे असं वाटतं. म्हणजे असं होतं ना, कधी कधी आपण निवांत करतो त्यावेळेस काही वाटत नाही, पण जेव्हा आपण घाई गडबड करतो, वेळ फास्ट जाते हे डोक्यात चालत असतं ना, त्यामध्ये थोडंसं असं वाटतं किती फास्ट केलं तरी लेट होत आहे, मला लेट होत आहे सुरू असतं. तर चिमण्यांची भांडणं बाहेर सुरू आहेत. मी जेव्हा व्हॉइसओव्हर देत आहे, तुम्हाला आवाज पण येत असेल. तर दिवसभर त्यांची चर्चा सुरूच असते. कशाबद्दल चर्चा करतात काय माहिती, दिवसभर चिवचिव सुरूच असतं. आता तरी घरटं केलेलं आहे, दिवसभर गवत गाळत असतात खाली. चिवचिव तर सुरू असते, त्यांचं बोलणं तर सुरू असतात, ते गवत पण खाली गाळणं करणं सगळं चालू असतं. आणि घाईगडबडीत बघू शकता इकडं आज भाकर मोडली माझ्या हाताहून. तुम्ही म्हणता ना, ताई भाकरी तू खूप छान करते, आज बघू शकता कशी भाकर झालेली आहे. म्हणजे घाई गडबडीत पलटवायला गेले आणि भाकरीचे तुकडे झाले, तर असंच मी शेकून घेतलेली. बघू शकता भाकर कुत्रे खाणार नाही अशी झालेली आहे. असं कधी घाई गडबडीत होतं ना. तर आता इकडं झालेलं आहे सगळं स्वयंपाक पाणी. आता करूया पुढची तयारी. थोडीशी भांडी कुंडे पसारा झालेला आहे किचनवरती, ते पसारा अगोदर काढते. आणि दह्या ताकाचे तांबे झालेले, तर सगळं मी एकत्र करून एका साम्यामध्ये करून वरती ठेवून देते आणि सगळी भांडी मी घासायला घेते. दूध पण इकडे लोखंडी तव्यावरती ठेवलं होतं, थोड्या वेळी छान गरम झालेले, खिडकीत उचलून ठेवलं आणि भांडे सगळे जमा केलेले आहेत. आणि आता मला एनर्जीची खूप गरज आहे, तर मला अंजीर खायला घेऊया. अंजीर खात इकडे बाकीची कामं मी करणार आहे, कारण मला पोते उचलून वरती घेऊन जायचं आहे, तर एनर्जीची तर गरज लागणारच आहे. कारण कामच तसं करायचं आहे, वजन घेऊन वरती जायचं आहे मला, 2 मजली पायऱ्या चढत.
तर आता अंजीर खाऊन मी आलेले आहे इकडच्या रूममध्ये. आणि अगोदर मी मसुराचं पोतं बाहेर आणून ठेवलं. मसूर आणि हरभरे दोन्ही पण धुवलं. तुम्ही म्हणत होता ताई तुरीची डाळ कशी बनवायची ते डिटेलमध्ये सांग, तर मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे तुरीची डाळ कशी बनवायची. म्हणजे मी असं सांगायला गेले तर तुरी जे असतात ना ते धुवून ठेवायचं आहे आपल्याला. 15 दिवस 1 महिना ठेवलं तरी पण चालतं. आणि मग नंतर 2-3 दिवस उन्हाला टाकायचं आहे आणि मग डाळ करायची आहे. तर एकही साल येणार नाही, एकदम परफेक्ट जसं मिलमधून आपण डाळ आणतो ना तशी डाळ बनवून तयार होते तुरीची. मी तुरीची डाळ बनवलेली आहे. अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहे कशा पद्धतीने तुरी धुवली, किती दिवस ठेवले आणि डाळ कशी केली. म्हणजे वर्षाला मी करत असते. एक ताई म्हणत होत्या ताई आम्ही डाळी मिलमधून आणतो त्यामुळे आम्हाला तुरी हरभरे धुणं उन्हाला टाकणं किंवा डाळी करणं याचं कसलं टेन्शन नाही आहे. पण तसं सगळ्यांच्या घरी नसतं. आता आमच्या घरी मिलमधलं डाळ कधीच येत नाही. आणि 1 वर्ष आम्ही आणलेली होती हरभऱ्याची डाळ मिलमधून. म्हणजे खूप लागतं ना, म्हणजे एकत्रच अर्धा क्विंटल आणलेलं होतं. तर ते डाळीमध्ये ना लाल किडे झाले होते, म्हणजे नुशा झालेल्या होत्या. कितीही उन्हाला टाका ती डाळ काही टिकलीच नाही. मी कधीच मिलमधलं काहीच आणत नाही. मी घरच्या घरी हरभरे तुरी मसुरा जीही आणायचं आहे मूग उडीद घरच्या घरी आणून मी धुवून डाळ घरच्या घरी करत असते. ही डाळ ना वर्षभर काय 2 वर्ष टिकून राहते. पण जे मिलमधून आणतो ना ती डाळ ना दिसायला सुंदर पण ठेवायला खूप अवघड आहे. मला तर जमत नाही आहे, ते पूर्ण खराब होऊन जाते. तर असो सगळ्यांचं जसं हे असतं ना, आता आपल्या घरी अशा प्रकारे आणि खूप जणांच्या घरी मी बघितलेलं आहे मिलमधूनच डाळ येतात. कुठे हे तामझाम करायचं असं पण वाटतं काही ताईंना. त्यांचं पण बरोबर आहे, पण एकत्रच जास्त आणलं ना खराब होतात ते डाळी, त्यामुळेच मी आणत नाही. आणि आपल्या घरी कसं आहे थोडंसं किलो 2 किलो असं आणून सवय नाही. एकदाच क्विंटलच्या हिशोबाने हे आणलं जातं सगळं धान्य वर्षभराचं. जसं ज्वारी आहे हरभरे आहेत डाळीसाठी तुरी हे सगळं क्विंटलच्या हिशोबावरच येतं. म्हणजे अर्धा क्विंटल तुरीची डाळ वर्षाला बनवते मी. परत हरभरे पण तसेच. यावर्षी ना गेल्या वर्षी डाळ राहिलेली होती म्हणून मी यावर्षी फक्त 30 किलो हरभरे मागवलेले आहेत आणि मसूर आहे ते 15 किलो. तर अशा प्रकारे येतं. मग त्याच्यामुळे ना जर डाळी आपण 15-15 20-20 किलो असं मसुरीची वगैरे आणून ठेवलं तर राहणार नाही त्या मिलमधल्या. हे घरच्या घरी केलेलं ठीक वाटतं मला. तर इकडं मी हरभरे मसुरा हे सगळं 2-3 वेळा जरा करून आणलेले आहेत. तर काय झालं म्हणजे पायाची अवस्था काय झालेली आहे, खूप त्रास होतो. पण दिवसभर कामाचं हे असतं ना त्यामुळे मला आठवण येत नाही काय काय त्रास होत आहे. पण जेव्हा आपण रेस्ट घेतो ना तेव्हा कळतं की किती त्रास होत आहे, किती पाय दुखत आहेत. धावपळ करून असं होत असतं. पण ही कामना करणं आता गरजेचं आहे. आता थोडंसंही अमक टमक करणं किंवा मला काय त्रास होत आहे हा विचार जर मी करत बसले ना तरी कुठलीच कामं माझी होणार नाही. तर इकडे मी सगळ्या डाळी हरभरे आणि मसुरा उन्हाला टाकल्यानं कव्हर केलेत, कारण वानेरं तर खूप आलेली त्यामुळे मी पूर्ण ते कव्हर केलेलं आहे सगळं. आणि विटा ठेवलेत वरती 4-5 चारी बाजूला, म्हणजे हवा पण तशीच आहे ना त्यामुळे ती उडू नये. आता आलेले मी खाली, आता ते निवांत हडकत राहतील. खाली आलेली आहे आणि फरशी पुसून घेते. फरशीचं काम राहिलेलंच होतं, म्हणजे बाकीची कामं मी आवरली. फरशीचं राहूनच गेलं. आणखीन कपडे पण धुवायचे, ते पण मला हाताने धुवायचे, मशीनला लावणार नाही. काय होतं आहे ना लाईटचं काहीच नक्की नाही. एक वेळा कपडे मशीनला लावलं लाईट गेली की मग ते कपडे दिवसभर त्या मशीनमध्ये राहतात. असं 2-3 वेळा झाले त्यामुळे आजकाल मी कपडे हाताने धुवत आहे. झंझट राहत नाही, म्हणजे एक अर्धा 1 तासामध्ये कपडे धुवून होतात. त्या मशीनमध्ये घातलं आणि त्या लाईटचा वेट करा, डोकं खराब होतं त्याच्यामध्ये. तर इकडं मी अगोदर अलमाऱ्या खिडक्या आरसा हे सगळं पुसून घेतलं, म्हणजे संगच होतं. नंतर वेगळा वेळ आपल्याला भेटतच नाही त्यामुळे संग मी पुसते. झालेलं आहे. आता फरशी पुसून घेते. बॅट ठेवलेलं आहे, म्हणजे दिनेशचे मित्र बॅट मागत आहे दिनेशचा. म्हणजे 2-3 वेळा मागायला आले होते पण ते गेलेले होते पलंगाच्या पूर्ण मागलच्या साईडला, मला पोहोचत नव्हतं. आज कसं ते काढलेले बाहेर. म्हणजे मुलं दररोज एरजाऱ्या करतात की आंटी बॅट द्या दिनेशचं. तर म्हणलं घरात ठेवून काय वाढणार आहे, मुलं खेळ तर ठीकच आहे. मग त्यांना देण्यासाठी ते काढून ठेवलेलं आहे मी. आणि आता फरशी पुसून घेते. तर पूर्ण हे रुमा पुसण्यासाठी ना मला आरामात अर्धा तास तरी लागतो. मॉपनं पण तसंच होतं आहे आजकाल, म्हणजे सगळ्या अलमाऱ्या वगैरे अगोदर पुसते मग नंतर फरशी पुसायला घेते. फरशी पुसून झाली आणि इकडे मी कपडे धुवून टाकले, धुवायला टाकले. शेरू झोपलेले निवांत. शेरूच्या मनात आल्यासारखं काही कधी येतो कधी येत नाही. आज येऊन झोपलेला आहे निवांत आणि भाकर टाकली तर खात नाही, त्याचे नखरे खूप असतात. तर आता आलेली मी किचनमध्ये आणि इकडं थोडीशी वटाणे मी भिजत घालणार आहे. म्हणजे शैवांच्या मंदिरात प्रसाद करून देण्यासाठी मी खिचडीच बनवत असते, पण वटाणे आज मी उसळ बनवून देणार आहे. कधी उसळ, कधी शिरा, कधी काही अधूनमधून करण्यासाठी मी इकडं आज ना वटाणे भिजत घालणार आहे. तर वटाणे इकडे घेतलेले आहेत मी 2 ते 3 गिलास हे वटाणे, पण एक झालं ना गोंधळे वटाणेला पूर्ण भिजलेलेच नव्हते, अर्धेच वटाणे भिजले यामधले. आणि मी थोडेसे हरभरे कालच भिजवून डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे, म्हणजे अंकुरित होण्यासाठी. पण आज असा गोंधळ झाला, म्हणजे मला अगोदर माहिती नव्हती की वटाणे कशी होती. मी आज म्हणजे नवीन आणल्यापासून आजच भिजत घालत आहे. तर हे वटाण्यामध्ये चिक्कल खूप होतं, म्हणजे मातीचे खडे खूप होते. तर 2-3 वेळा मी धुवलेलं आहे. आणि इकडं वटाण्याच्या डबल पाणी घालून ठेवलेलं आहे, म्हणजे भिजत राहतील दिवसभरात.
आणि इकडं पपई वगैरे मी खायला घेतलेली आहे. दिनेश पप्पा आलेले होते आत्ताच, तर त्यांनाही पपई दिली, दही दिलेलं आहे. तर ते घेऊन गेले गॅरेजला, त्यांचं आवरलेलं आहे. परत गॅरेजमध्ये जे कामाला मुलगा आहे त्याला टिफिन दिलेला आहे, तर त्यांचंही कामं आवरून दिली. अजून इतकी कामं होऊन जातं सांगून जमत नाही. धावपळ दिवसभर सुरू असते. रेस्ट घ्यायलाही थोडासा वेळ मला भेटत नाही, अशी धावपळ असते. आणि आता तर होणारच नाही, उन्हाळा म्हणायला आहे. इतकी धावपळ होते ना आपली बायकांची. घरची सगळी कामं वर्षभराची आवरायची असतात. डाळी धुळी, पापडं, गोटवे, शेवई सगळं करायचं असतं. मग हे कसे जातील उन्हाळ्याचे दिवस काही समजत नाही. आणि त्यामध्ये कार्यक्रम पण असतात, म्हणजे लग्न वगैरे. त्याच कामात वेळ काढून तिकडे पण जायचं असतं. तुम्ही म्हणत होता ताई या धावपळीमध्ये थोडासा वेळ काढू, तू माहेरी पण जात जा. तर तसं तर कधीच होत नाही ताई ना, वर्षाला असंच आहे, कधीच जाणं होत नाही मला माहेरी. असा गोंधळ असतो. विचार भरपूर करते पण होत नाही. तर असं तुम्हाला बोलत तिकडे पपई पण मी खाऊन घेतलेली आहे. बाकीची चून फ्रीजमध्ये ठेवली. काही डबे खाली ठेवले होते, ते वरती ठेवलेले आहेत ना पोटमाळ्यावरती. म्हणजे वरी खाली जरा खूप होत असतात माझ्या. आणि आता इकडं हे जे वटाणे आहेत ना, ते मी बघत आहे, फक्त अर्धे भिजलेले आहेत. तर मी काय केलं, जसं आपण रोळून घेतो ना खडे वगैरे असल्यानंतर, तसं मी वटाणे रोळून घेतले. जी भिजलेली ती बुडाला बसली, आणि जी भिजले ती वरती आलेले आहे. त्यामध्ये फक्त अर्धेच वटाणे भिजलेले आहेत. आता म्हणलं आता हे काही पुरणार नाही, उसळ थोडी होणार आहे, म्हणून मी हरभरे पण घेतले. ते हरभरे मी कालच भिजू घालून ठेवलेले होते आणि छान अंकुरित पण झालेले आहेत. तर हरभरा आणि वटाणे मिक्स उसळ मी बनवणार आहे आज. तर इकडं हे सगळं मी कुकरमध्ये घेतलं, धुवून घेतलेलं आहे, डबल पाणी टाकलं, मीठ टाकलेलं आहे आणि शिजवून घेऊया छान. आणि तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते. ही सगळी कामं करता इव्हनिंगची वेळ झालेली आहे. म्हणजे आता टाईम सांगेन तर 6:30 वाजलेले आहेत. तर थोडंसं लवकरच मी इकडं करते. तिकडे दूध मी गरम करायला ठेवलं आणि बघू शकता हे दूध उतू जात आहे. म्हणजे हे जे वरती मी ठेवलेले आहे झाकून, त्याला पूर्ण साई चिटकलेली आहे. म्हणजे चाळणीचं ठेवलेलं आहे मी, त्यामुळे ते पूर्ण चिटकून बसलेलं होतं. तर असं आता गॅस बंद केलेला आहे. आणि इकडं उसळीसाठी जे कडधान्य मी ठेवलेले आहेत शिजायला, ते शिजत आहेत. तोपर्यंत मी इकडं आरची ताट तयार करून घेते. आणि मंदिरात देण्यासाठी तेल, वाती, सवळं, गंध, धूप वगैरे हे सगळं मी देते तिकडं, म्हणजे पॅक करून ठेवते. अशाच कामाला वेळ जास्त लागतो. परत इकडं खूप सारे कांदे मी आणून ठेवलेले, ते कांदे पण निवडून ठेवायचे. ते मध्ये पाचोळा खूप झालेला आहे, म्हणजे कचरा खूप झालेला आहे. काही कांदे खराब पण झालेले आहेत, ते पण निवडून ठेवायचे. आणि आता उसळ बनवण्यासाठी मला कांदे, टमॅटो हे सगळं चिरून घ्यायचं आहे. तिकडे आरतीचे ताट मी तयार करून ठेवलेले आहे. पूजेची थोडीशी सामग्री इकडे पॅक करून ठेवलेली आहे. आता म्हटलं बसल्या ठिकाणी जितकी होते तितकी कामं इथंच बसून करूया. तर कांदे मी चिरून घेत आहे. कांदे ना खूप रडवायचं काम करतात. खरंच बघा, कांदे चिरते बसणं मला रडू खूप येतं आणि सगळेच कांदे मला चिरायचे होते उन्हाला टाकण्यासाठी. तर आता बघूया किती रडवतात हे, जेव्हा मी सगळे चिरायला घेणार आहे. तर असं इकडं कांदे चिरून झालं, तोपर्यंत कुकरला 2 शिट्या झालेल्या. त्यांनी वटाणे आणि हरभरे एकदम छान शिजलेत, एकदम परफेक्ट शिजलेले आहेत. तर चाळणीत काढून ठेवलं. कढई ठेवलेली आहे, मोठ्या आकाराची कढईत घेतलं 2 ते 3 चमचे तेल. आणि यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे आणि थोडंसं हिंग टाकलेलं आहे. आता टाकूया हिरवी मिरची, कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता हे सगळं टाकून मी परतून घेतलेलं आहे. आणि यांच्यासाठी पाणी पण काढून ठेवलं, म्हणजे आल्यानंतर घाईगडबड करतात. आज थोडंसं लेट झालेलं आहे दिनेश पप्पाला घरी यायला. आल्यानंतर ज्या दिवशी लेट होतं ना त्या दिवशी इतकी धावपळ होते ना त्यांची, खूप धावपळ करत असतात आणि सगळं रेडी लागतं त्यांना. म्हणजे थोडं त्यांना लेट होतं आणि मला उगाच राग करतात, त्यामुळे ते येईपर्यंत मी सगळं रेडी करून ठेवत असते. तर असं इकडे सगळे सुके मसाले टाकून परतून घेतले. नंतर मी हे शिजवलेले कडधान्य टाकून परतून घेतले. एकदम मस्त अशी उसळ बनवून तयार झालेली आहे. तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. तर यासोबत या व्हिडिओला इथं एंड करते. बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ.